नमस्कार. मी नाना कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचा संस्थापक सचिव. आमची संस्था महाराष्ट्रातल्या इनोव्हेटिव्ह शेतकऱ्यांची यशोगाथा, त्यांचा प्रवास महाराष्ट्रातील भारतातील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. आणि आज माझ्यासोबत आमचे एक द्राक्ष शेतीतील तज्ज्ञ आणि त्यांचा प्रवास निश्चित सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे. तर असे हे द्राक्ष शेतीतले वैज्ञानिक आधारस्तंभ पोलीस किसानचे माझ्यासोबत आहेत. मी त्यांना काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर त्यांच्या प्रवासाची तुम्हाला जाणीव होईल. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव बाबासाहेब भास्कर जाधव. ओके. गाव? उंबरगे, तालुका बार्शी. ओके. तुम्ही किती वर्षापासून द्राक्ष शेती करता? द्राक्षाची शेती मी 10 वर्ष झालं करतोय त्याला. या द्राक्ष शेतीमध्ये तुमच्या द्राक्षाचं वैशिष्ट्य काय? माझ्या द्राक्षाचं वैशिष्ट्य एकच आहे की मी पांढरी व्हरायटी मी केली नाही. स्टार्टला करतानाच मी काळी व्हरायटी केली. बर. काळ्या व्हरायटीचं नाव काय ते तुम्ही सांगितलं मला मगाशी? सरिता सीडलेस. सरिता सीडलेस. त्याचं एकरी उत्पादन किती होतं? त्याचं एकरी उत्पादन एक 8.5 ते 9 लाखापर्यंत जाते. अच्छा. आणि उत्पादन किती? 12 टन 10 टन असं? 10 टन धरून चालायचं. 10 टनाचं उत्पादन दरवर्षी यांच्याकडे काळ्या सीडलेस होतं, सरिता नावाच्या. त्यांनी मला आता फोटोग्राफ दाखवले. अतिशय उत्तम क्वालिटी आहे. त्यांचं तंत्रज्ञान तेही ते उत्तम वापरतात. तर तुमच्याकडून आज आमच्या संस्थेबद्दल किंवा संस्थेकडून काय इच्छा आहे, आम्ही काय करावं? माझ्याकडून का नाही, एक इच्छा तुमच्याकडून अशी घ्यायची आहे की मी रासायनिक पहिल्यापासून वापरत होतो. ओके. आणि वापरतोय मी. ओके. मग ती जरा माझा खर्चाचा त्याचा काय ताळमेळ लागा नाही. ओके. मग ती एक तुमचं मी नाव ऐकलं म्हणून मी तुमच्याकडे तुम्हाला म्हणजे एक अशी भेट द्यावं म्हणलं. तुमच्याकडून आम्हाला एक थोडी माहिती घ्यायची. ओके. ठीक. आणि आता तुमच्या द्राक्षाचं मार्केटिंग संदर्भात तुम्हाला काय वाटतं, आम्ही मदत करावी का? 100% करावी. येस. ठीक. तर महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या माझ्या तमाम जे काही शेतीप्रेमी लोक आहेत माझ्यासोबत राहणारे, देशातील विदेशातील परदेशातील, तर सर्वांना इच्छा आहे, माझी इच्छा राहील किंवा हे आव्हान राहील की आमच्या या इनोव्हेटिव्ह शेतकऱ्याची काळी द्राक्षे यावर्षी बाजारात येतील. ती चांगल्या भावानं तुम्ही खरेदी करावीत आणि ती उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुणे, सोलापूर, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी. तर निश्चित तुम्हाला सगळ्या गोष्टी अवगत केल्या जातील. धन्यवाद.